एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. काय म्हणाले मगाशी? समय सूचकता आणि काय संवेदनशीलता, समाजाभिमुखता, संघटन कौशल्य, समय सूचकता आणि संवेदनशीलता. आणि तुम्ही पाचवा बरोबर नाही सांगितला. त्याच्यानंतर पाचवा येतो तो निखळ समाजकारण. म्हणजे समाजकारण हेच आपल्या सगळ्यांचं एक ध्येय आहे. आणि आजच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळामध्ये अभ्यासवर्गाला उपस्थित उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, सचिव आपल्या श्रीमती मेघना तळेकर, विसपागे केंद्राचे संचालक निलेश बदाने आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो. लाडक्या बहिणीची सवय झाली आहे. तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण मला वाटतं उद्घाटनाच्या वेळेस आपण आलो होतो आणि आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून कॉलेजातून तुम्ही इथं आलेला आहात. पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे स्टुडंट आपण सगळे आहात. इंजिनिअरिंगची डिग्री डिप्लोमा झाली की इनप्लांट ट्रेनिंग असतं. मेडिकलचे विद्यार्थी हाऊस पोस्ट करतात आणि CAचे विद्यार्थी आर्टिकलशिप करतात. थोडक्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यावरच तो कोर्स पूर्ण होतो, मग कुठलाही असू द्या. तुम्हा लोकांचं हे प्रशिक्षणच खऱ्या अर्थाने तशाच प्रकारचं आहे आणि त्यातून तुम्हाला अनुभव मिळणार आहे आणि तो तुम्ही अनुभव घेणार आहात. मी एक छोटीशी 4 ओळी आपल्याला सांगतो. अनुभव प्रत्येकाला कसा असला पाहिजे? अनुभव ही है जीवन का सार, अनुभव ही है जीवन का सार, अनुभव ही परिश्रम का आधार, जिसमें है सीखने की ललक वही होता है मंजिल के पार. म्हणजे खऱ्या अर्थाने अनुभव आणि मेहनत हे आवश्यक आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तरीसुद्धा त्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी आणि तरुणांशी बोलायला मला नेहमी आवडतं. आज राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने ही संधी तुम्हालाही उपलब्ध करून दिली आहे आणि मलाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मी संसदीय मंडळाचा आभारी आहे. लोकप्रतिनिधींची मतदारसंघाबाबत असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून असलेली संविधानिक व्यासपीठ आणि आयुध असा एक विषय माझ्यासमोर आहे. पण तुम्ही काय घाबरू नका, मी काय तुम्हाला बोर वगैरे करणार नाही. कारण काही व्याख्यानं खूप मोठी होतात नाही, ते तेवढं त्यांचा अभ्यासही असतो, व्याख्यान देतात, त्यांचा अनुभव असतो. आणि आपला अनुभव दुसऱ्याला शेअर करणं आणि जे ज्ञान आहे दुसऱ्याला शेअर करणं हे समाजासाठी अतिशय गरजेचं असतं. लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे मी सांगतोच. पण एक चांगला लोकप्रतिनिधी होण्यासाठी तुम्ही आधी एक चांगला विद्यार्थी होणं गरजेचं आहे. मी आजही स्वतःला विद्यार्थीच समजतो. माझी ओळख आधीच्या वक्त्यांनी सांगितलेली आहे. तुम्हाला एक आठवण सांगतो. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे तुमच्यासारखेच विद्यार्थी म्हणून या अभ्यासवर्गाच्या बाकावर बसले होते, बरोबर ना? 88-89 राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या
1989च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. 10 दिवस त्यांनी हा कोर्स अटेंड केला. नंतर त्यांनाही वाटलं की आपण राजकारणात यावं. तुम्हालाही वाटेल. प्रत्येकाला आपापलं क्षेत्र निवडायचा अधिकार आहे. 1995 साली ते आमदार म्हणून निवडून आले आणि राज्याचे अर्थमंत्री झाले. सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी निभावली. आणि त्या काळी सुधीर भाऊ अर्धा तास चर्चेचे मास्टर, म्हणजे आयुध आहे आपल्याकडे सभागृहाचं, अर्धा तास चर्चेचे मास्टर ते ओळखले जायचे. आणि तेव्हा आम्ही पाहायचो 2-2 पिशव्या भरून ते सगळ्या फायली घेऊन यायचे, रेफरन्सेस घेऊन यायचे आणि घटलेल्या घटनांची माहिती घेऊन यायचे. त्याचबरोबर राज्याचे दिवंगत गृहमंत्री R.R. पाटील साहेब यांनी देखील दांडगा अभ्यास केला. त्यांना तर सभागृहात लक्षवेधीकार म्हणायचे. लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. या महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचंही लक्ष वेधलं, जनतेचंही लक्ष वेधलं. देवेंद्रजी फडणवीस त्या दिवशी मुख्यमंत्री आपले इथं होते. त्यांनी देखील असाच प्रवास त्यांनी केला आणि ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. त्यांनी देखील खूप अभ्यास केला. मॅजेस्टिकच्या बिल्डिंगच्या रूममध्ये एका खोलीत ते अभ्यास करायचे. मी स्वतः जाऊन मी पाहिले अनेक वेळा. आणि त्यांचा देखील प्रवास हा अतिशय साधासोपा नव्हता, खडतर होता. त्यासाठी देखील कष्ट, मेहनत, तपश्चर्या लागते. इथल्या लायब्ररीत देखील त्यांनी तासनतास खर्ची घातले. जुने सगळे रेफरन्सेस शोधले, घटना शोधल्या आणि त्यांनी ब्रिटिश कॅबिनेट, M.N. कौल आणि S.L. शागदर यांचं पार्लमेंटरी प्रॅक्टिस अँड प्रोसिजर्स, भारतीय राज्यघटना, विधिमंडळाचे नियम, हे सगळं ते त्यावेळेस त्यांनी त्याचा अभ्यास केला. प्रत्येक आयुध कसं वापरायचं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांनी ते प्रभावीपणे सभागृहात वापरलं देखील. आणि अशासकीय विधेयकांमध्ये त्यांची मास्टरी होती. काही लोक आपले अशासकीय विधेयक मांडतात आणि शासनाला त्याची दखल घ्यावी लागते. आज सभागृहामध्ये जेवढं बजेट कळतं तेवढं इतर कुणाला कळत नाही. त्यांनी बजेट कसं वाचावं याचं देखील पुस्तक तयार केलं आणि अतिशय, बजेट म्हणजे एक मोठी बॅग यायची, आता पण येते, आता कमी झाली आहे. आणि त्या बॅगमध्ये एवढी मोठी मोठी पुस्तकं कशी वाचायची. त्यांनी ते एक, आता तर पेन ड्राईव्ह. आणि त्यामुळे अशी अनेक लोक आहेत ज्यांची नावं आपल्याला घेता येईल, परंतु वेळेत आपल्याला हे सर्व पूर्ण करायचं आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी केलेलं भाषण सर्वोत्तम होतं. या भाषणाचं पुस्तक परवाच आम्ही प्रसिद्ध केलं. ते तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलं पाहिजे संविधानात. आणि नीलमताई या अभ्यासवर्गाच्या प्रत्येकाला या पुस्तकाची एक एक प्रत आपण देऊया. त्याचाही आपल्याला आपल्या पुढच्या टप्प्यात फायदा होईल. भारत हा जगातील मोठा लोकशाहीचा देश आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सशक्त आणि जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली. आपलं प्रजासत्ताक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या संसदीय कार्यप्रणालीचं योगदान तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकशाही प्रणाली लोकाभिमुख व्हावी यासाठी सतत प्रयत्न आपले सुरू असतात. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिल्लीत भव्य असं विस्टा डोम हे नवं संसद भवन उभं केलं. लोकशाहीच्या या नव्या पवित्र मंदिरात लोकांनी यावं, ही प्रक्रिया समजून घ्यावी असा त्यांचा आग्रह नेहमी असतो. लोकशाही म्हणजे या ठिकाणी जनता आणि लोकप्रतिनिधी या दोघांमधून वाहणारी पवित्र गंगा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही विकासाची गंगा सदैव प्रवाहित ठेवणं,
प्रदूषित होऊ न देणं ही सरकारची आणि प्रशासनाची दोघांची सामूहिक जबाबदारी आहे. कारण आम्ही समजतो की शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहे. ही वेगवान पद्धतीने धावली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने राज्याचा असेल, त्या शहराचा असेल, देशाचा विकास घडून येतो. महाराष्ट्राची संसदीय कार्यप्रणालीची परंपरा सर्वोच्च आणि दिमागदार आहे. दोन्ही सभागृहाची वाटचाल प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली आहे. या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अध्यक्ष सभापती म्हणून महनीय कामगिरी करणारी व्यक्तिमत्व होऊन गेली. आपलं विधिमंडळ असेल किंवा देशाची संसद, या ठिकाणी पक्षीय भेदापलीकडे जाऊन पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकशाहीची परंपरा उजळ केलेली आहे. हे सार्वभौम सभागृह आहे आणि याचं पावित्र्य आणि डेकोरम सगळ्याच गोष्टी राखणं हे आमचं कर्तव्य असतं. मुंबई प्रांत असल्यापासून ग वा मावळणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा उत्तरोत्तर वैभवशाली ठरलेली आहे. वि स पागे, रासू गवई, जयंतराव टिळक, ना स फरांदे, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुण गुजराती यांच्यापासून ते आताचे आपले दोन्ही सभापती आणि अध्यक्ष इकडे होते. आमच्या निलमताई पण इथं आहेत. त्या देखील उपसभापती म्हणून काम करत असल्या तरी सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं. आणि महिलांचे जे कायदे झाले, महिलांचे जे काही प्रश्न घटना घडल्या, त्याला देखील नेहमीच निलमताईंनी देखील न्याय देण्याचं काम केलं. त्यामुळे पदावर बसल्यानंतर त्या पदाचा वापर कसा आपण करतो त्यावर खऱ्या अर्थाने शासनाची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचत असते. सभागृहाचे पीठासीन अधिकारी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आपल्याला दिसतील जर आपण अभ्यास केला तर. मी देखील आपल्यासमोर उभा आहे. माझं देखील आयुष्य संघर्षमय आहे. माझे अनुभव तुम्हाला खूप एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग देखील वाटतील. शेवटी अनुभवातून शिकायचं असतं. मी काही चांगला लेक्चरर किंवा चांगला ओरेटर नाही आहे, पण कारण मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो, ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे. आणि हाच बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आहे. मगाशी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले. मी 2004 साली आमदार म्हणजे विधिमंडळाचा सदस्य झालो. एकदम सकाळी उठलो आणि आमदार झालो असं नाही. तसा तुमचा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असतो, तसा मी राजकारणात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि शाखा प्रमुख ही राजकारणातली माझी पहिली डिग्री होती. आणि त्यानंतर शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे सगळं करून मी राजकारणात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे असं मला वाटतं. शेवटी प्रॅक्टिकल देखील महत्त्वाचं असतं. पण मी कुठल्याही पदावर गेलो, अनेक पदं मी भूषवली, परंतु मी स्वतःला कार्यकर्ताच मी समजलं. मी जेव्हा CM मुख्यमंत्री होतो तेव्हाही लोक म्हणायचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर, पण मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आता लोकच म्हणतात मी DCM आहे, लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? शेवटी कॉमन मॅन हा आपला केंद्रबिंदू आहे. आपण सर्व जमिनीवरची लोक आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी मी स्वतःला कधीच VIP समजलो नाही. जेव्हा हे कल्चर आणि ही जेव्हा भावना मनामध्ये येते की मी कुणीतरी आहे, त्यावेळी मग आपला सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट हळूहळू कमी होत जातो. मी लोकांमधलाच आहे, लोकांच्यातलाच आहे, लोकांनीच मला इथं बसवलं आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि ती भावना आपण ठेवली तर मला वाटतं आपल्याला यश कठीण नाही. कारण VIP खऱ्या अर्थाने आपली जनता असते, आपण नसतो. त्यांनी ठरवलं तर तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर देखील ते पोचवतील, आणि ठरवलं तर उचलून आपटतील सुद्धा. आणि म्हणून शेवटी जनता जनार्दन सर्वस्वी आहे. त्यामुळे नेवर अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन. कधी आपण कॉमन मॅनला अंडर एस्टिमेट करता कामा नये. तो सर्वोच्च आहे.
आणि म्हणून या लोकशाहीमध्ये माणूस, जनताही सर्वोच्च आहे. आणि म्हणून आपण अनेक वेळा अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. माझं गाव, मूळ गाव दरे, महाबळेश्वर म्हणजे जावळीच्या खोऱ्यामध्ये एका दुर्गम भागामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो. कधी कधी मी विचार करतो की माझाही जन्म सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जर आला असता इतर राजकारण्यासारखा तर कसं झालं असतं. सगळं रेडीमेड मिळालं असतं. निवडणुकीत तिकिटापासून ते मंत्रिपदापर्यंत कसली चिंता राहिली नसती. सुरक्षित, सुखी, संपूर्ण आयुष्य मिळालं असतं. पण तसा जन्म मला मिळाला नाही हे मी माझं भाग्य समजतो. मग ही खडतर तपश्चर्या करता आली नसती, खडतर प्रवास करता आला नसता, संघर्षमय जीवन अनुभवता आलं नसतं. आणि म्हणून मी हेही सांगतो की आमची परिस्थिती तशी बेताची होती. माझ्याबद्दल देखील आपल्याला थोडं सांगणं गरजेचं आहे की कसं हा प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि इतर जी काय पदं भूषवली तो झाला. महापालिकेच्या शाळेमध्ये मी शिकलो. नंतर आमचं एक हायस्कूल, मंगला हायस्कूल होतं. 12वीपर्यंत तिथे शिकलो आणि नंतर मला अर्धवट परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलं. स्वतःचा कामधंदा, रोजगार सुरू करावा लागला. अनेक कठीण प्रसंगातून मी पुढे गेलो. आता तुम्हाला वाटेल शिक्षणाची याची स्टोरी संपली की काही नाही, तसं नाही आहे. पुढं माझं शिक्षण समाजकारणात सुरू झालं. खरं तर माझ्या समाजकारणाची सुरुवात संघाच्या शाखेतून झाली. धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या सारखे गुरु मला भेटले आणि त्या काळचा शिवसेनेचा झंझावात आपण पाहिलेला आहे. बाळासाहेबांचे प्रभावी धगधगते विचार माझ्या मनात होते आणि त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. मी आपल्याला हेही सांगतो, मला लष्करामध्ये जाण्याची खूप इच्छा होती. मी नेव्हीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि आर्मीमध्ये मी सिलेक्ट झालो. आर्मीमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं लखनौला ट्रेनिंग होतं, पोस्टिंगही झालं. पण त्या काळामध्ये मध्ये अडचण आल्यामुळे मला तिथे ट्रेनिंगला, पोस्टिंगला पोहोचण्यामध्ये उशीर झाला आणि मला पुन्हा मुंबईला नवीन वॉरंट घेऊन येण्याचा आदेश मिळाला. पण इकडे नवीन आल्यानंतर 1984 साली महाराष्ट्रामध्ये काहीतरी गडबड होती. त्या काळामध्ये काही दंगा होता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता. पण मग लष्कराचं माझं हुकलं. परंतु मी बाळासाहेबांचा सैनिक मात्र झालो, शिवसैनिक झालो, याचा देखील मला अभिमान आहे. आणि म्हणून पूर्णपणे मी जेव्हा शाखा प्रमुख होतो त्याही वेळेस पाहिलं एक समाजसेवक काय करू शकतो. त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर डान्स बार, लेडीज बारचं पेव फुटलं होतं. आमची आई सांगायची, अरे बाबा हे पोरांनो काय चालू आहे. तिथल्या आमच्या महिला भगिनी, माता सांगायचे हे सगळं बंद करा. त्यावेळेस सांगतो मी की कायद्याने, नियमानुसार काही गोष्टी कधी कधी विलंबाने होतात. मग कधी कधी कायदा हातात घ्यावा लागतो. तुम्ही घेऊ नका, कारण आता परिस्थिती बदलली आहे. त्या काळची परिस्थिती वेगळी होती आणि मग ते वेगळ्या पद्धतीने हाताळल्यानंतर अनेक केसेस देखील झाल्या. पण मी काय घाबरलो नाही. शेवटी आपण समाजसेवेसाठी, समाजाला न्याय देण्यासाठी काहीतरी करतोय. मग त्याच्यावर काही अंगावर केसेस घेण्याची हिंमत देखील आपल्याला बाळगावी लागते. त्यानंतर मी नगरसेवक झालो, ठाणे महापालिकेचा सभागृह नेता झालो, आमदार झालो आणि सर्वसामान्यांसाठी जी काही लढण्याची वृत्ती माझी होती त्याच्यामध्ये आणखी मला बळ मिळत गेलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न होता, त्याच्यात मी आंदोलन केलं. बेळगावला 40 दिवस मी तुरुंगवास देखील भोगला आणि 2014 नंतर देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो. पण तरीही ग्रॅज्युएशन मी केलं नाही ही खंत माझ्या मनामध्ये सातत्याने सलत होती. मंत्री म्हणून एवढं काम होतं की श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. पण त्यानंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये नाव नोंदवलं आणि मराठी आणि राजकारण हे 2 विषय घेतले आणि 3rd इयर BAची परीक्षा दिली. पास झालो चांगल्या उत्तम मार्काने आणि मला त्याचा आनंद आहे. DY पाटील विद्यापीठानं मला डॉक्टरेट दिली. मी टिळक विद्यापीठामध्ये
MA पॉलिटिक्सला देखील प्रवेश घेतला आणि पहिलं वर्ष पासही झालो आणि MA फायनल करायचं त्यावेळेस मात्र थोडी अडचण आली. मग 2022ला जेव्हा आम्ही जो उठाव केला मग मला सुरत मार्गे गुवाहाटी जावं लागलं. त्यामुळे ही परीक्षा राहिली आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाने ती परीक्षा जिंकलो आम्ही. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. म्हणून प्रत्येकाने विद्यार्थी शेवटपर्यंत असावा. मनोहर जोशी देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर, लोकसभेचे सभापती झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक विषय हाताळले, का नीलमताईंनी देखील. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की आपण विद्यार्थी असलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, काही ना काही नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे. डॉक्टरेट मला मिळाली, पण मी कधी माझ्या नावामागे डॉक्टर ही पदवी लावली नाही. तुम्हाला माहीत नसेल कदाचित. माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे हा खासदार आहे आणि तो ऑर्थोपेडिक सर्जनही आहे. पण मी डॉक्टर नसलो तरी छोटे मोठे ऑपरेशन करतो. माझी पॉलिटिक्स की पाठशाला एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. लोकसेवा, जनसेवा हेच माझं समाजकारणाचं विद्यापीठ होतं आणि आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की सोन्याचा चमच्याचा विषय काढला. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा मात्र माझा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे आणि तो मी यापुढेही करत राहणार आहे. लोकांच्या आयुष्यातली दुःख कमी करून आनंद आणि समाधान आणण्यासाठी मला मिळालेल्या पदांचा मी पुरेपूर वापर केला. याचा मला आनंद आहे, समाधान देखील आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पदं येतात, पदं जातात, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल केला हे मात्र मागे राहतं आणि हे जनतेपर्यंत पोचतं. ही सर्वसामान्य जनताच तुमचं आयुष्य घडवत असते, तुमच्या आयुष्याला उभारी देत असते, तुम्हाला आशीर्वाद देत असते, तुमच्या पाठीशी उभी राहत असते. तुम्ही काय करताय हे पाहत असते. आणि त्यामुळे एक एक असा लोकप्रतिनिधी मी पाहिला आहे, त्याचं कार्यालयच नाही, त्याचं ऑफिसही नाही, जनसंपर्क कार्यालय नाही आहे, पण तरीसुद्धा ते लोकप्रिय ठरतात. छोट्या छोट्या घटनांमध्ये मदत करतात लोकांना. आणि म्हणून मी काय खूप केलं असं म्हणत नाही. परमेश्वराची इच्छा त्यांनी माझ्याकडून करून घेतलं असेल. आणि म्हणून लोकप्रतिनिधींची मतदारसंघाप्रती असलेली जबाबदारी हा आजचा विषय मी मगाशी सांगितला आपल्याला. मुळात एक जबाबदार लोकप्रतिनिधी होण्यासाठी पहिलं तुम्हाला लोकांची दुःख कळली पाहिजेत, ती दुःख स्वतःला आपली वाटली पाहिजेत. ह्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्यात मिसळलं पाहिजे, वेळ आपण दिला पाहिजे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुमच्याही डोळ्यात आलं पाहिजे. म्हणजे आपण त्यांचं दुःख हे आपण आपलं समजलं पाहिजे, आपलं वाटून घेतलं पाहिजे. त्यांना काटा टोचला तरी वेदना आपल्याला झाली पाहिजे. हा खरा लोकप्रतिनिधी असतो. लोकांच्या मदतीसाठी अर्ध्या रात्रीसुद्धा धावून गेलं पाहिजे, एवढं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही वाचत असाल, मी मुख्यमंत्री असताना देखील आणि नसताना देखील कुठेही आपत्ती आली, संकट आलं की मी धावून जातो. पूर असेल, महापूर असेल, आपत्ती असेल, अगदी राज्याच्या बाहेर पण, केरळ असेल, उत्तराखंड असेल, पहलगामचा हल्ला झाला तिथेही आपल्या लोकांना मी आणण्यासाठी स्वतः गेलो, विमानं घेऊन गेलो. कारण ती लोक मला फोन करायची, आम्हाला लवकर इथून आमच्या घरी पोहोचवा. अशा वेळेस आपण गेलं पाहिजे. शेवटी आपण सगळ्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात जातो, फील्डवर जातो, तेव्हा यंत्रणा देखील अलर्ट होते आणि लोकांना त्याचा जास्तीचा फायदा होतो. आणि म्हणून इर्शाळवाडीची घटना आपण पाहिली. त्या डोंगरावर कड्यावर मी मुख्यमंत्री होतो, अधिकारी सगळे चिंता करत होते, परंतु मी पोहोचलो. तिथली परिस्थिती अतिशय भयान होती. एकीकडे आपले लोक ढिगारा उपसत होती, रेस्क्यू टीम होती, पाऊस होता, वादळ होतं, वारं होतं. दुसरीकडे तिथले ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते त्यांच्यासाठी म्हणजे खड्डे खोदून त्यांना तिथे दुसरा मार्गच नव्हता, खाली आणू शकत नव्हते. अशा परिस्थितीत मला तिथं जाणं गरजेचं होतं, त्यांना मॉरल सपोर्ट देणं गरजेचं होतं.
तिथल्या त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश मी पाहिला. त्यांना धीर देण्याची, आधार देण्याची आवश्यकता होती. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, ते त्यांनी पाळलंच पाहिजे, जबाबदारी आहे त्याची. आणि म्हणून नुसतं फोटो ऑप्टिक्सपुरतं मर्यादित न राहता निस्वार्थ काम आपल्याला करावं लागेल. सर्वसामान्य कुटुंबात संसार करताना माझ्या राज्यातल्या अनेक बहिणींची, मातांची ओढाताण मी पाहिली. मी तर माझ्या घरी देखील पाहिलं. माझ्या आईची, पत्नीची ओढाताण काटकसर, महिना कसा चालवायचा ही भ्रांत त्यांना असायची. पण मी त्यावेळेस विचार करायचो, आपण काय करू शकतो. माझ्याकडे तरी अधिकार तेवढे नाहीत. मग जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, आपल्याला मी सांगतो, तेव्हा मी ठरवलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जर केली तर सर्वसामान्य माणसांच्या, सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला काही ना काही थोडा हातभार लागेल. आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहिणीचा योजनेचा जन्म झाला. हे देखील आम्ही टीम म्हणून काम केलं. मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम करतो. आणि मुख्यमंत्री म्हणून तो निर्णय आम्ही घेतला. तेव्हा आज गोरगरीब बहिणींना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. स्वतःच्या हाताने, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली. आज अनेक सक्सेस स्टोरी आहेत. एकत्र 10 बहिणी येतात, 50 येतात, 100 येतात, क्रेडिट सोसायटी काढतात, छोटा व्यवसाय मोठा करतात. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. तुम्ही बघा, त्याचा अभ्यास करा. फक्त 1500 रुपये घेऊन त्यांनी खर्च केला असं नाही. काही लोकांनी तेही केलं. कुटुंबाचं, मुलांची फी भरली. एक मला भगिनी मिळाली, भेटली, एका पत्रकारांच्या घरी मोलकरणीचं काम करत. तिला वाटलं गणपतीत एकनाथ शिंदे आलेत. ती लगबगीने त्यांना विचारून मला भेटायला आली. मी म्हणालो, काय केलं तुम्ही? तुम्हाला एकदाच 3000 रुपये मिळाले पहिल्या ह्याच्यामध्ये. मला म्हणाले, भाऊ, एकतर मी मुलाची फी भरली आणि माझ्या पायाचं ऑपरेशन बरेच दिवसापासून करायचं राहिलं होतं, ते मी केलं. अशा अनेक सक्सेस स्टोरी. अनेकांनी व्यवसाय सुरू केल्या, वडापावची गाडी केली, चहा स्टॉल केला, पूजेचं साहित्य असेल, इतरही जे जे काही केलं, त्याच्या खूप मोठ्या स्टोरीज आहेत. आणि या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे काम मी मुख्यमंत्री असताना करू शकलो, कारण माझ्याकडे अधिकार असल्यामुळे मी करू शकलो. म्हणून लोकप्रतिनिधींनी काय करता येईल याचं उदाहरण आपल्यासमोर आहे. आणि म्हणून आमच्या बहिणींच्या आयुष्यातला जो काही अंधार आहे तो त्याच्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा केलेला आहे. आणि म्हणून त्यामुळेच मला महाराष्ट्रामध्ये पदं अनेक मिळाली. परंतु मी आपल्याला मुद्दाम सांगेन, मी माझ्या भाषणात देखील सांगतो, या कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला जी मिळाली ती सर्व पदांपेक्षा मोठी आहे असं मला वाटतं. आणि त्याचा आनंद आणि समाधान देखील मला आहे. मुलींचं उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की आपण सत्तेत असताना काय करू शकतो. एका मुलीने दुर्दैवी घटना घडली, आत्महत्या केली. मी 12:30 वाजता रात्री TV पाहिला. मुलीने आत्महत्या का केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. आपले वडील 50% फी भरू शकणार नाहीत, ते आत्महत्या करू शकतात, ही भीती तिला चिंता आणि भ्रांत होती. चिंता सतावत होती आणि तिनेच आत्महत्या केली. मी तात्काळ आमचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांना 1 वाजता फोन केला. मला, सरकार आपलं, सत्ता आपली, एक मुलगी जर शिक्षणासाठी आत्महत्या करते, सत्तेचा, राज्याचा उपयोग काय? त्याच दिवशी निर्णय घेतला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50% फी उच्च शिक्षणासाठी सरकार भरत होती, ती 100% फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. शासन, बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही दारात लोकांच्या शोभून दिसतो. शासनाने गेलं पाहिजे. मंत्रालयाची पायरी लोकांना खेटे घालण्याची वेळ येता कामा नये. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. आम्ही सगळे टीम म्हणून जायचो. तुम्हाला मी सांगतो, लाभ पूर्वी नव्हते का? होते. लाभार्थी होते, योजनाही होत्या. परंतु आम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सांगतो 3 कोटी 4 कोटी लोकांनी त्याचा बेनिफिट उचलला. आमच्या समोर ट्रॅक्टर, ट्रेलर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, मुलांच्या योजना, सगळ्यांचं वाटप तिथं व्हायचं. एक आनंद वाटायचा. कोल्हापूरच्या व्यासपीठावर एक मुलगी आली, एक छोटंसं बाळ तिच्या हातात होतं. मी म्हणाल, काय तुझं अडचण आहे? ती म्हणाली, इसका नाम दुआ है. मला, क्या हुआ? काहीतरी मला वाटलं बा प्रॉब्लेम असेल.
तर तिने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3 लाख रुपये दिले, या माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं, तिचा जीव वाचला, म्हणून तिचं नाव मी दुआ ठेवलं. कोण कधी कुठून आलं काय झालं. आणि मी मुख्यमंत्री काळात 80,000 रुग्णांना 450 कोटी रुपये एका सहीवर द्यायचो. मी 450 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीतून. का? माझ्याकडे अधिकार होते म्हणून. त्या अधिकाराचा वापर सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्यासाठी केला. आणि त्याचबरोबर गोरगरिबांसाठी तपासण्या, 1.5 लाखाचा विमा होता, 5 लाखाचं कव्हर त्याला दिलं. काचं म्हणजे चिंता आरोग्याची. एखादं कुठली शस्त्रक्रिया करायची आहे तर परिवाराला चिंता नसावी म्हणून आम्ही निर्णय घेतले. मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष अतिशय म्हणजे एवढ्या जलद गतीने वेगवान केला. त्याच्यामध्ये ते पूर्णपणे काम ट्रान्सपरंट केलं. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरली आणि लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा झाला. श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, त्याच्या माध्यमातून देखील वर्षी लहान मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया मोफत आम्ही करतो. ती परवडणारी शस्त्रक्रिया नाही आहे, पण हे काय मी सांगण्याचं तात्पर्य ही आमची जबाबदारीच आहे, परंतु ती कोणीतरी उचलली पाहिजे. अनेक लहान मुलांचे जीव, त्यांच्या पालकांचे चेहरे पाहिल्यानंतर एक वेगळं समाधान आपल्याला मिळतं. आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी मी माझ्याकडे आल्यानंतर तात्काळ सई गर्दीमध्ये माझ्याकडे लोक मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र घेऊन येतात. सगळ्यांना माहीत आहे. गर्दीमध्ये मी सांगतो बाबा थांबा, मला गाडीमध्ये, गर्दीत, कार्यालयात, घरात, कधी कधी एवढ्या गर्दीत येतात की मी अरे मला सही करायला काहीतरी खाली तरी धरू दे. पण तुम्हाला मी सांगतो, जो पत्र घेऊन यायचा तोच पाठ माझ्याकडे करायचा आणि ह्याच्यावर पाठीवर धरा आणि सही करा. जगाच्या पाठीवर कागद धरून सही करणारा मला वाटतं दुसरा मुख्यमंत्री नसेल. अशा प्रकारचं काम जेव्हा जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. GR काढताना त्याचे प्रस्ताव, अमकं तमकं अधिकार काय असतात हे आपण राबवले पाहिजे. एक पालघरवरून आदिवासी भागातून एक व्यक्ती आला होता व्हीलचेअरवर. त्याच्यासमोर एक व्यक्ती होता, मुलगा होता त्याचे दोन्ही हात नव्हते आणि पाय पण त्याचा डॅमेज होता. मी म्हणालो काय झालं? बोले हे फोन करायचा आहे कंपनीला. बोले याचे दोन्ही हात विजेचा शॉक लागून गेले. काय त्या बापाच्या मनामध्ये वेदना असते. मी माझ्या अधिकाऱ्याला बोलवलं, म्हणालो चेकबुक घेऊन ये. तो मला चेकबुक घेऊन ये, त्याला जरा अवघड वाटलं. बोला घेऊन ये, नंतर सांगतो. 5 लाखाचा चेक लिही आणि याला दे. बोला साहेब प्रस्ताव वगैरे. बोले प्रस्ताव वगैरे आपण करत राहू, पण याला आता गरज आहे. याला 5 लाख रुपये त्याच्या हातामध्ये दिले. मी आपल्याला अक्षरशः सांगतो, त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू पाहिले. अशी कामं आपण लोकप्रतिनिधी म्हणून केली पाहिजे. कायदा आणि लाल फितीमध्ये आपण अडकता कामा नये. तुम्हाला भविष्यामध्ये हे करायचं आहे. आणि म्हणून GR जे आहेत धडाधड मी जेव्हा जातो, आश्वासन देतो आणि ताबडतोब मी विमानात बसायच्या आधी GR त्यांच्या हातात पडतो. ही माझ्या कामाची पद्धत आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, ही माझी पद्धत कामाची आहे. ही लोकप्रतिनिधीची असलीच पाहिजे. याचा फायदा तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, अनेक आम्ही निर्णय घेतले. ठाण्यामध्ये धोकादायक इमारती होत्या. अधिकार आणि आयुध कशी वापरायची या बाबतीमध्ये मी चांगलंच शिकलोय. बिल्डर घरं विकून गेली, पण लोक जी राहत होती त्या बिल्डिंग अनधिकृत होत्या. मग अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला कुठलंही धोरण नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. मी त्यांच्याकडे गेलो. दर पावसाळ्यामध्ये लोक बिल्डिंग पडायचे, लोक मरायचे. बोले असं झालं तर आपल्या सरकारचा उपयोग काय? म्हणाले अनधिकृत इमारतींचं कुठली पॉलिसी नाही. मी अनधिकृत इमारतीमध्ये माणसं तर अधिकृत आहेत. मग मी असं केलं, मी अनेक संघर्ष केला, त्यांचा रस्ता थांबवला, संघर्ष केला. सभागृहामध्ये नीलमताई सभागृहात आंदोलन केलं, सगळं केलं, तरी काय होत नव्हतं, कारण नियम अनधिकृत इमारतींसाठी नव्हता. मग मी शेवटी म्हणालो, मी दररोज माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही रोज माणसं दर पावसाळ्यात मरताना पाहतो, हे आम्ही पाहू शकत नाही. माझ्या त्या आमदारकीचा उपयोग काय? मला आता एकच काम करावं लागेल,
विधान भवनाच्या वरती जाऊन खाली उडी मारून स्वतःला संपवावं लागेल. मग फटाफट चक्र फिरली आणि क्लस्टरला जन्म झाला. त्यात अनेक त्रुटी आल्या. मग देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले, त्यातल्या त्रुटी दूर केल्या. नंतर मी नगरविकास मंत्री झालो, त्यातल्या आणखी त्रुटी दूर केल्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर क्लस्टर फुल प्रूफ क्लस्टर तयार झालं. आता तुम्हाला मी सांगतो, या क्लस्टरच्या इमारती ठाण्यामध्ये सुरू झाल्या. 25-25, 30-30 मजल्याच्या इमारती क्लस्टरच्या, धोकादायक इमारतींचं क्लस्टर केलं आम्ही. आणि आता मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर नगर इथे 17,000 घरांचं क्लस्टर करतोय. कारण क्लस्टर म्हणजे काय, एक नियोजित शहर, विकसित शहर. आणि म्हणून का केलं मी, करू शकलो, कारण माझ्याकडे अधिकार होते, आयुधांचा वापर मी केला आणि म्हणून तिथे हक्काचं घर त्यांना मिळतंय. मी आपल्याला इतकंच सांगतो की क्लस्टर योजना आशिया खंडातली सगळ्यात मोठी योजना माझ्या काळात मला राबवता आली. त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं, पण लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि म्हणून यानंतर अनेक मुंबईमध्ये देखील मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे. तुम्ही जिथून जिथून आला असाल तिकडे देखील या योजना आम्ही लागू करतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण लागू करतोय. आणि म्हणून 35 लाख घरं उभारण्याचं आपलं विजन आहे. आणि म्हणूनच ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी क्लस्टरला जन्म दिला. BDDतल्या कामगार चाळीचा पुनर्विकास केला. मुंबईचा खरा मालक गिरणी कामगार आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावर आम्ही घरं देतोय. कालच सभागृहामध्ये मुंबईतल्या 20,000 इमारतींच्या ओसीचा मार्ग मोकळा करून टाकला नगर विकास विभागाच्या माध्यमातून. किती वर्षापासून मागणी होती त्यांना, विजेचं बिल डबल, पाण्याचं बिल डबल, व्यावसायिकसाठी 4 पट, खरेदी विक्री होत नाही, घर सगळ्या अडचणी, लोन मिळत नाही, सगळा त्यांचा दूर होणार आहे. 13,000 इमारतीमधील पागडी सिस्टीम रद्द करणारा ऐतिहासिक निर्णय देखील आपण काल घेतला. त्यामुळे लाखो लोकांचं टेन्शन फ्री होणार आहे. मालकालाही आम्ही कुठलाही अन्याय केला नाही. आणि म्हणून लोकप्रतिनिधी सभागृहाच्या माध्यमातून मतदारसंघाचे प्रश्न कसे सोडवू शकतात याची ही उदाहरणं आहेत. आणि म्हणून विधिमंडळात आमदार, मंत्री असो किंवा संसदेत खासदार, सभागृह हे जनतेच्या स्वप्नांना साकार करणारं सर्वोच्च ठिकाण आहे. आणि तुम्ही जेव्हा याल तेव्हा देखील याचा अनुभव घ्याल. लोकप्रतिनिधी म्हणजे राजा किंवा सम्राट नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो तुमच्यातलाच आहे, तुम्ही त्याला खुर्चीवर बसवलं आहे लोकांची कामं करण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आम्ही 3.5 वर्षात जे काम केलं, माझ्या 2.5 वर्षात, आता देवेंद्रजी पुढची इनिंग करतायत, आणि म्हणून 2.5 वर्षातल्या कामगिरीवर या राज्यातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिला आम्हाला, आणि त्यामुळे आम्ही काम करू शकलो. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य महाराष्ट्र, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, देशामध्ये, संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत, 10 लाख कोटींची. प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्याला योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून लोककल्याणकारी योजनांना आम्ही प्राधान्य दिलं. त्याची प्रशंसा खुद्द प्रधानमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे. आणि म्हणून आता मी एवढंच सांगतो, राजकारणात डेडिकेशन आणि डिवोशनची आवश्यकता आहे. जिद्द असावी लागते ते काम तडीस नेण्यासाठी. आणि म्हणून समर्पणाची भावना देखील आपल्याला ठेवावी लागते. आणि म्हणून डेडिकेटेड लोकप्रतिनिधी केवळ त्यांच्या मतदारसंघात नव्हे तर राज्यात बदल घडवू शकतो. राज्याच्या राजकारणात अनेक उदाहरणं आहेत, ते तुम्हाला कळतीलच. आणि म्हणून प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधीच्या वाट्याला कौतुक येईल, वाहवा येईल असं नाही. एखाद्या रस्त्यावरून एखादी गाडी चालली असेल, खड्डे असतील, खड्ड्यात गाडी आपटली तर तिथल्या लगेच लोकप्रतिनिधीचा उद्धार करतात ते, हेही आपल्याला हे करावं लागतं. कुठं पाणी नाही आहे तेव्हाही फोन येतो, कुठे शौचालयाची दारं तुटली तेव्हाही. मी मुख्यमंत्री असताना पण फोन यायचे, पण मी फोन घ्यायचो, मी संबंधित तिथल्या लोकप्रतिनिधीला फोन करायचो, आलेला फोन नंबर त्यांना द्यायचो, ताबडतोब हालचाल व्हायची, लगेच त्यांना मदत मिळायची. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. नाही तर मी मुख्यमंत्री आहे, माझं काम आहे काय हे पाण्याचं, माझं काय शौचालयाची कंप्लेंट, असं मी कधी विचार केला नाही. कारण लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. आपल्या डोक्यामध्ये कधीही अशा प्रकारची बाधा करून घेताच कामा नये. आपण सर्वसामान्य लोकांसाठीच आपला जन्म झाला आहे, हे प्रत्येक वेळा आपल्या लक्षात असलं पाहिजे.
आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कोविडमध्ये देखील आपण सगळ्यांनी काम केलं, मी काम केलं, सगळ्यांनी. कोविड असं अनपेक्षित आपल्याला संकट होतं. आणि म्हणून मी सांगतो, जमीन पर बैठकर आसमान क्या देखना है, जमीन पर बैठकर आसमान क्या देखता है, अपने परों को खोल, जमाना उडान देखता है, जमाना उडान देखता है. तुम्ही काय करताय हे पाहतो लोक. आणि म्हणून तुमच्याकडे लोक सुपरमॅनसारखं पाठतात, लगेच आला की लगेच पटापट झालं पाहिजे. सगळी कामं फटाफट होत नाही, जी होतात फोनने आपण करून टाकतो. काही काही आपल्याला त्याला वेळ लागतो. पण लोकांच्या अपेक्षा असतात, मी गेलो की काम झालं पाहिजे. आणि आपण प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही प्रयत्न जरी केला नुसता तरी त्याचं समाधान होऊन जातं. त्याचा अर्ज जरी तुम्ही हातात घेतला तरी त्याचं समाधान होतं. हे लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, संकट कधी येतात, आपत्ती येते, त्याला खचून जायचं नाही. संकट आणि आपदा याला ऑपॉर्च्युनिटी समजा, संधी समजून तुम्ही काम करा. संकट आलंय, अरे गडबडला काय होणार, काय, अरे काय होणार नाही, ही संधी मिळाली आहे, याच्यामध्ये आपल्याला करून दाखवलं पाहिजे. डबल जोमाने काम केलं पाहिजे. आणि म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश, प्रयत्न हे केलेच पाहिजे. तुम्हाला तुमची स्वप्न मोठी असली पाहिजे, मोठी स्वप्न पहा, त्याच्यामध्ये आणि जिद्द आणि चिकाटीने काम करा. लोकप्रतिनिधींसाठी विधिमंडळ हे महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे संसदीय आयुधांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता येतं. यातील लोकप्रतिनिधीला माहीत असेल कायदे आयुध, तर अधिकारी तुमच्याशी म्हणजे तुम्हाला फसवू शकत नाही. अधिकारी जे आहेत, अधिकारी देखील पॉझिटिव्हली काम करत असतात, पण तुम्हाला आयुध माहीत पाहिजे, तुम्हाला त्याची नस ओळखता आली पाहिजे. आणि त्याबरोबर त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा ते प्रश्न हाताळता त्याला उत्तरही मिळतं. आणि म्हणून शासन यंत्रणा तुमच्या विद्वत्तेवर, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानावर ते दोष आपण दूर करू शकतो. संसदीय आयुध फार महत्त्वाची आहेत, फुल ताकद आहे. इथे कायदे बनतात, इथे रूल्स बनतात. इथला कायदा अंमलबजावणी, कायदा झाला की त्याची अंमलबजावणी झाली की लोकांना न्याय मिळतो. विधिमंडळात विविध समित्या आहेत, अंदाज समिती आहे, लोकलेखा समिती आहे, सार्वजनिक उपक्रम समिती आहे, आश्वासन समिती, अशा अनेक समित्या आहेत. त्यांना खूप पॉवर आहे, खूप त्याला अधिकार आहेत. आणि म्हणून लोक हिताचे विषय घेऊन त्यावर त्या समित्या काम करतात. त्याचबरोबर लक्षवेधी सूचना, अर्धा तास, अशासकीय ठराव, तारांकित अतारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा, अशा अनेक आयुधांचा वापर करून जनतेच्या प्रश्नांची प्रभावीपणे आपल्याला सोडवणूक करता येते. परंतु त्यासाठी ते पुस्तक वाचलं पाहिजे. आपलं विधान परिषद लाल कलरचं आहे आणि विधानसभेत हिरव्या रंगाचं आहे. आणि सभागृहामध्ये शेवटपर्यंत बसलं पाहिजे, तर खरा लोकप्रतिनिधी होऊ शकतो. आणि म्हणून नेल्सन मंडेला यांचं एक प्रसिद्ध वचन आहे, कोट आहे. ते म्हणतात, डू नॉट जज मी बाय माय सक्सेस, जज मी बाय हाऊ मेनी टाइम्स आय फेल डाऊन अँड गॉट बॅक अप अगेन. किती वेळा मी पडलो, उभा आहे तो ठीक आहे, पण किती वेळा मला पडावं लागलं. आणि यशस्वी जो माणूस होतो त्याच्या अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे खचून जाण्याचे कारण नाही, आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. तुम्हाला अपयश यावं असं मी नाही म्हणत, परंतु जरी कधी आलं तरी निराश होता कामा नये. आपल्याला पुढे जायचं असतं. आणि म्हणून एखादी व्यक्ती किती यशस्वी झाली यावरून त्याचं मोठेपण ठरत नाही, तर त्या व्यक्तीने किती वेळा अपयशावर मात केलं आणि मात केली यावरून त्याचं मोठेपण समजतं. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी आहात, अभ्यासाचं खरं मटेरियल जे आहे याच आवारात मिळेल. भल्या भल्यांना चकवणारं, थकवणारं आणि पकवणारं देखील. त्यामुळे हे आवार जे आहे, जिथे तुम्ही आलेला आहात ते महत्त्वाचं आहे. पेपर, टी व्ही चॅनल, सोशल मीडिया ही माध्यमं तुम्ही शिक्षणाची साधनं आहेत, पण त्यात तुम्हाला एकच बाजू दिसते. त्याच्याही पलीकडे समाजातले अनेक गुंतागुंतींचे प्रश्न असतात. प्रत्यक्ष मी त्या दिवशी पण म्हणालो, जमीन आणि आसमान याच्यात खूप फरक असतो. तो अनुभवला पाहिजे. आणि म्हणून
ते मुळात समजून घेण्यासाठी, त्याची सोडवणूक करण्यासाठी अशा अभ्यासवर्गाचा नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे डोळे उघडे ठेवून तुम्ही ते बघाल तर आयुष्याची तुम्हाला पुंजी मिळेल आणि इथून काहीतरी घेऊन जाल, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. संपूर्ण महाराष्ट्राचं एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला या अभ्यासवर्गात मिळाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात इथं मेहनतीला, कष्टाला, तळमळीला शॉर्टकट नाही. आपला देश हा तरुणांचा देश आहे. तुम्ही तरुण देशाचं भवितव्य आहात, उद्याचं भविष्य आहात तुम्ही. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपली अर्थव्यवस्था इतर जगातल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पण 11व्यावरून 5व्यावर आलो आपण. आता 3ऱ्यावर आपण जाणार आहोत. यामध्ये तुमचं सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून हे स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या तरुणांचं, तुमच्या सर्वांचं योगदान मोठं ठरणार आहे. आणि म्हणून नवसमाजाच्या नवनिर्मितीमध्ये तुमचा सहभाग हा मोलाचा ठरणार आहे. आणि म्हणून नवभारताचे करते धरते तुम्ही आहात असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उद्या तुमच्यातलाच कोणीतरी इथं येऊन व्याख्यान देऊ शकतो. मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून डेडिकेशन, डिवोशन हे महत्त्वाचं आहे, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे. आणि म्हणून मी एखादा प्रशासकीय अधिकारी होईल, पत्रकार होईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या आवडीनुसार प्रत्येकजण जात असतो. हा टर्निंग पॉईंट आहे. या टर्निंग पॉईंटला ज्यांनी गाडी त्याची बरोबर मार्गाला वळाली तो बरोबर मार्गाने जाणार, योग्य दिशेला जाणार. आणि म्हणून याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, समर्पण भाव, कष्ट करण्याची आणि अभ्यास करण्याची आपली तयारी हवी. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा व्यापक दृष्टिकोन. जग बदलतं आहे, त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आज सगळं AIचं सगळं जग आहे, सगळं ॲडव्हान्स, सगळं तंत्रज्ञान येतं आहे. आणि म्हणून जग बदलतं आहे, त्याप्रमाणे आपल्याला देखील तसंच विजन ठेवायला लागेल. आणि म्हणून पण संवेदनशीलता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी व्हा, प्रशासकीय अधिकारी व्हा, कुठल्याही पदावर काम करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण या अभ्यासवर्गाला मनापासून या ठिकाणी हजेरी लावताय. यातून नक्की काही ना काही आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, तुम्हारे सपनों को मेहनत की जोड़ देना, तुम्हारे सपनों को मेहनत की जोड़ देना, मुश्किलों से लड़ते रहो, डर को छोड़ देना, फिर आसान हो जाएगा मंजिल का सफ़र, फिर आसान हो जाएगा मंजिल का सफ़र, बस अपनी उड़ान को आकाश की ओर मोड़ लेना, आकाश की ओर मोड़ लेना. धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असंच पुढे आपलं मार्गक्रमण सुरू ठेवा. कुठल्याही वेळेस आपल्याला कशाची आवश्यकता भासली तर नक्की मार्गदर्शन मागा. आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.